विराज पडवळ आले षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी. स्ट्राइकिंग एंडला आपण पाहतोय बॅटर आहेत मनसूर कुरेशी आणि सूरज शिंदे. ही जोडी आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग साठी आली आहे. चला पहिला बॉल मॅन्डेटरी पॉवर प्ले. ओ पहिलाच बॉल बाहेर कट झालाय. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल चाललाय आणि हा डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. चांगलीच गोलंदाजी आता पाहायला मिळते विराज पडवळच्या माध्यमातून, कारण सकाळच्या सत्रामध्ये देखील त्याने चांगली गोलंदाजी केली होती. विकेट त्याने मिळवून दिली होती अजित मोहितेची. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर षटकार आणि तिसऱ्या बॉलवर विकेट मिळवून दिली होती विराज पडवळने अजित मोहितेची. आणि त्यानंतर मात्र आता तो सामना विजयी झाल्यानंतर नवीन मॅचला आता सुरुवात देखील झाली आहे. चांगला बॉल फुल लेनचा होता. विकेट किपर कडून थोडीशी चूक झाली आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल आणि आता ही बाईची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळते. एकेरी धाव्याच्या मदतीने संघाचं खातं देखील उघडलंय. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन. पुरंदरे बॉईज यांच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा नायगाव प्रीमियर लीग 2026 वर्गीय सुशांत मोरे स्मृती चषक आहे आणि या चषकाची आतुरता सगळ्यांना होती, कारण 5वं पर्व यावर्षी आपण पाहतोय. नायनर देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. पहिला नायनर सुबोध सावंत, दुसरा नायनर आपल्याला पाहायला मिळाला मनसूरच्या बॅटमधून आणि तिसरा नायनर होता तो म्हणजे अक्षत महाडेश्वर या खेळाडूने टोकला. आतापर्यंतचा हा रणसंग्राम पाहायला मिळतोय. यावेळेला जर आपण पाहिलं तर पॉइंट मध्ये फिल्डर होते, त्याच्याकडून चूक झाली. चांगलं बॅकअप दिलं शॉर्ट कव्हर मध्ये असलेल्या फिल्डरने आणि त्यानंतर मात्र एक धाव कंप्लीट देखील केली आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 2 या आकड्यावर. 2 धावा धाव फलकावर झाल्या. 2 ऑन बोर्ड. यावेळेला समोर उडवलाय. फिल्डर आहेत लॉंग ऑनला. थोप बनेल दर्शक. आणखीन एक येईल का नायनर पाहायचंय, परंतु बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. मनसूर कुरेशीच्या बॅट मधून हा षटकार आलाय, परंतु या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची आता 8 या आकड्यावर. आयोजन समितीची सूचना आहे, ते सूचनेचं पालन करणं गरजेचं आहे. समजा खेळत असताना बॉल फुटलेला असेल आणि त्या फुटलेल्या बॉलवरती षटकार अथवा चौकार गेला तर तो डिसिजन असेल तो अंतिम राहील. आपण याची नोंद घ्यायची नाहीये. कोणताही जो डिसिजन असेल ऑन फील्ड अंपायरचा तो निर्णय अंतिम राहील. डेड बॉल नसणार आहे. फुलरलेचा बॉल एक्स्ट्रा कव्हरची दिशा निवडण्याचा आता प्रयत्न केला होता मनसूरने. हा डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी, कमबॅक करणं जाणलं जातं या खेळाडूकडून. तो आता विराज पडवा आपल्याला पाहायला मिळतोय. 8 धावा धाव फलकावर झालेत. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. चांगली गोलंदाजी. षटकार आलाय मनसूरच्या बॅट मधून सरळ रेषेमध्ये स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका. लॉंग ऑन मध्ये फिल्डर होता, परंतु त्याच्या डोक्यावरून बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ओ यावेळेला आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 8. बिनगडी बाद टीम OV11. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल आणि हे षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. षटक क्रमांक 2. अभिषेक ठोंबरे नवीन गोलंदाज. सकाळच्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी अभिषेक ठोंबरेने केली होती. या संघाकडे 3 लेफ्ट हँडर गोलंदाज आहेत. मयूर कळेचा उल्लेख केला जाईल, संदीप सिंगचा उल्लेख केला जाईल आणि आता गोलंदाज आलाय अभिषेक ठोंबरे, त्याचा देखील उल्लेख केला जाईल. लेफ्ट हँडर बॉलर आहे. चांगली गोलंदाजी करतो. सकाळच्या सत्रामध्ये देखील त्याने प्रभावित करणारी गोलंदाजी केली आहे. आता संघाला गरज आहे, कारण OV11 या संघाचा विचार केला तर 8 धावा आता धाव फलकावर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. विराज पडवळने एक षटकार जरूर आला, परंतु इकॉनॉमिक स्पेल त्याने हाताळलाय या मॅच मध्ये.
उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर नाहीये, बॉल आता गॅप मधून जाईल का बॉडी लाईनच्या पलीकडे पाहायचंय. येस, 4 धावा, चौकार. पहिलाच बॉल रिव्हर्सचा अटेम्प्ट केला, त्या बॉलवर चौकार मिळवलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावर 12. सूरज शिंदे यांच्या बॅट मधून हा चौकार आलाय. 12 धावा आता धावफलकावर. पहिल्याच बॉलवर चौकार सूरज यांच्या बॅट मधून. OV11 संघ महेशजी कुडपे, चांगली संघ बांधणी त्यांनी देखील केली आहे. पुन्हा एकदा उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, त्याच दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमारेषा पार, 4 चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार सूरज यांच्या बॅट मधून पाहायला मिळतोय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावर टीमची 16 या आकड्यावर. 16 ऑन बोर्ड. सुरुवात तर चांगली झाली आहे टीम OV11 या संघाची, कारण या ओव्हर मध्ये धावा येत आहेत. बरोबर बॉल पिक केला होता, पुन्हा एकदा उलट्या बॅटने याही बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. 2 चौकार ठोकलेत फलंदाज सूरज शिंदे. तिसरा येईल का? फुलटॉस होता आणि या फुलटॉस बॉलला देखील मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु फिल्डर आहेत वाईड इस्ट लॉंग ऑन मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचले. 2 धावा धावून कंप्लीट केलेत. दुहेरी धाव्याच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 18 या आकड्यावर. 18 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा उलट्या बॅटने, फिल्डर नाहीये, नो मॅच लँड मधून बॉल ट्रॅव्हल होतोय बॉर्डर लाईनच्या बाहेर. 3 रिव्हर्स फटके पाहायला मिळालेत एकाच फलंदाजाच्या बॅट मधून याच ओव्हर मध्ये आणि 3ही चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावर. 22 या ओव्हर मध्ये धावा येत आहेत. धावांसाठी चालू असलेली धाव सूरज शिंदेची बॅट बोलली आहे, कारण त्याच्याच बॅट मधून आतापर्यंत 3 चौकार पाहायला मिळालेत. या ओव्हरचा विचार केला तर 14 धावा गोलंदाजाने 4 बॉल मध्ये खर्च केल्यात. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावर आहे. सुरुवात चांगली झाली OV11. यावेळेला हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय फिल्डर बॉलच्या खाली. चांगला झेल आणि या बॉलवर आता विकेट. फलंदाज सूरज शिंदे आउट. कौशिक जाधवने काय तो झेल टिपलाय. 10 ते 15 मीटरचा अंतर कापत तो बॉल पर्यंत पोहोचला. ऍक्शन रिप्ले मध्ये मोठा फटका, उंची जास्त गाठली होती, लांबी कमी पडली आणि शेवटच्या क्षणाला व्हॉट अ कॅच. चांगला झेल, स्वतःला स्ट्रेच केलं समोर आणि त्याने तो झेल टिपला. विकेट आली आहे. म्हणजेच काय, आता धावा झाल्या धावफलकावर 22. 1 गडी बाद टीम OV11. नवीन फलंदाज या वर्षीचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून ज्या खेळाडूची निवड केली आहे तो खेळाडू मैदानामध्ये आलाय, दिनेश हडकर. नेक्स्ट मॅच स्पंदन किंग्स आणि मांडवी 11 HB स्पोर्ट्स. दोन्ही कॅप्टन्सना विनंती असेल, या चालू असलेल्या सामन्याच्या पहिल्या इनिंग नंतर पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. मांडवी 11 HB स्पोर्ट्स आणि स्पंदन किंग्स. म्हणजेच विक्रम कांबळे एका बाजूला आणि प्रसाद लाड दुसऱ्या बाजूला पाहायला मिळत आहे. दिनेश हडकर नवीन फलंदाज आहे. HB स्पोर्ट्स अँड फिटनेस यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळालंय. सात्विकी रियालिटी यांचं देखील विशेष सहकार्य. लालबाग मधील प्रसिद्ध समाजसेवक माननीय श्री राजेंद्र शेठ लांजवळ यांचं देखील विशेष सहकार्य पाहायला मिळतं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. श्रीजा 11 चे सर्व विक्रांतजी जाधव आणि श्रीजा विक्रांत जाधव यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. ओहो, दिनेश आलाय, पहिलाच बॉल पाठवलाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 4 चौकार. या ओव्हरचा विचार केला तर 4 चौकार या ओव्हर मध्ये पाहायला मिळालेत. धावसंख्येचा विचार केला तर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13च्या सरासरीने 26 धावा आता धावफलकावर. 1 गडी बाद टीम OV11. विराज पडवळ षटक क्रमांक 3. 26 धावा धावफलकावर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. दुसऱ्या ओव्हर मध्ये धावा आल्यात, कारण दुसऱ्या ओव्हर मध्ये तब्बल 18 धावा खर्च केल्या गोलंदाज अभिषेक ठोंबरेने. नेक्स्ट मॅच मांडवी 11 HB स्पोर्ट्स आणि स्पंदन किंग्स. दोन्ही कॅप्टन्सना विनंती, आपण टॉस केला जाईल, आपण याची नोंद घ्यायची आहे. आणि चला या कॅप्टन, आपण टॉस साठी या आणि प्लेइंग 11 ची लिस्ट घेऊन जायची आहे. आपण टॉस साठी या टीम स्पंदन किंग्स आणि
मांडवी 11 HB स्पोर्ट्स, प्रसाद लाड आणि विक्रम कांबळे आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये या. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन. हो यावेळेला बॅकफूट वर आले, चांगला स्ट्रोक आहे, डीप पॉइंट मध्ये फिल्डर. लगेच बॉल त्याने केलाय आणि त्यानंतर मात्र लगेच थ्रो. एकच धाव मिळणार आहे. धाव संख्या 1 ने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली धाव फलकावर टीमची आता 27. चांगला बॉल हाताळलाय गोलंदाजाने. यावेळेला बिग हिट, बॉल गेला आउट ऑफ द पार्क. षटकार दिनेश हडकर यांच्या बॅट मधून उत्तुंग आसमानी गगनचुंबी टोला. 6 षटकार. आउट ऑफ द पार्क. खूपच दूर पाहायला मिळाला आणि ताकद आहे या खेळाडूकडे. ब्रँड अँबेसिडर म्हणून त्याची निवड या संपूर्ण स्पर्धेमधील 5व्या पर्वामध्ये, कारण 4थ्या पर्वामध्ये हे मैदान या खेळाडूने गाजवलं. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार. यावेळेला कव्हरची दिशा आता निवडली. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? आणि दुसरी धाव. शेवटच्या क्षणाला नो हा कॉल दिलाय. एकच धाव मिळणार आहे आणि धावसंख्येचा विचार केला तर आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 34. 34 धावा धाव फलकावर. चांगली स्टार्कस्ट आहे टीम श्रीशा स्ट्रायकर्स या संघाची, कारण विराज पडवळला आपण पाहतोय इन ऍक्शन, मयूर काळेला आपण पाहतोय, कौशिकला आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये साहिलने देखील चांगली फलंदाजी केली आणि त्या दोघांनी सामना फिनिश केला होता. हो यावेळेला ऑन साइडची दिशा आता निवडली होती. फिल्डर आहेत परंतु बॉल गॅप मधून फरार झाला 4 धावांसाठी. चौकार मनसूर यांच्या बॅट मधून. 4. चौकार आलाय मनसूर यांच्या बॅट मधून. 38 धावा आता धाव फलकावर. 38 ऑन बोर्ड. पहिला विकेट लगेचच माघारी परतला, परंतु त्यानंतर मात्र या दोन्ही फलंदाजांनी संघाचा डाव आतापर्यंत सांभाळला. टीम ओव्ही 11. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. विराज पडवळ. बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल. तीन ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 38 धावा धाव फलकावर. 38 ऑन बोर्ड.
मयूर काळे नवीन गोलंदाज आहे, षटक क्रमांक 4. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 38. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर अजूनही शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत. पहिलाच बॉल. वा 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 दिनेश वा, षटकार. मयूर काळे डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे, पण समोर आपण पाहतोय दिनेश हडकरला, ब्रँड अँबॅसिडर ऑफ सीझन 5, आणि त्याच्याच बॅट मधून उलट्या बॅटने पुन्हा एकदा षटकार येताना पाहायला मिळते. फ्लायटेड षटकार. 44 धावा धाव फलकावर. हो हो, यावेळेला चांगला बॉल, स्विंग अँड मिस. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल. चांगलाच बॉल आता गोलंदाज मयूर काळेने हाताळला होता, आणि त्यानंतर मात्र विकेट किपर विराजच्या हातामध्ये जाणारा चेंडू डॉट. पहिलाच बॉल षटकार आला, त्यानंतरच्या बॉल वरती रन मिळणार नाहीये. डॉट बॉल. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक. षटक क्रमांक 4 चा खेळ प्रगती पथावर आहे. आता इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. सुनील शेलार चांगला झेल टिपला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय स्वतःचा तोल त्यांनी सांभाळला, आणि त्यानंतर शेवटच्या क्षणाला तो झेल टिपलाय. फलंदाज दिनेश हडकर आउट, आणि दिनेश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज अक्षत महाडेश्वर बॅटिंग साठी येताना पाहायला मिळतोय. अक्षत महाडेश्वर युवा उद्योन्मुख फलंदाज आहे. चांगला खेळ सकाळच्या सत्रामध्ये अक्षतने देखील केला होता, कारण या संपूर्ण स्पर्धेतील 3रा लायनर या खेळाडूने ठोकलाय. अक्षत महाडेश्वर मैदानात, बॉल मैदानाच्या बाहेर, दूर, सिक्सर. चांगला खेळाडू आहे, मगाशीच उल्लेख केला होता सकाळच्या सत्रामध्ये. हा युवा उद्योन्मुख खेळाडू आहे, सध्या चर्चेत आहे हा खेळाडू, कारण नुकतीच शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या लीग मध्ये देखील चांगला खेळ अक्षत महाडेश्वरने केलाय. तोच फलंदाज मैदानात आलाय. पुन्हा एकदा त्याच बॅटने, त्याच बॉलवर, आउट ऑफ द पार्क, बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. अक्षत महाडेश्वर इज ऑन फायर नाव. मयूर काळेच्या विरुद्ध अशा दाटणीची फलंदाजी, त्याच्याच बॅट मधून धावा येत आहेत. लगातार 2 बॉलवर 2 उत्तुंग आसमानी गगनचुंबी षटकार पाहायला मिळाले अक्षत महाडेश्वर यांच्या बॅट मधून. कॉपी बुक स्टाईल फटका, बरोबर बॉल अगदी त्या इमारतीच्या पत्र्यावर जाऊन विसावलाय, एवढ्या दूर मारलाय अक्षतने. 56. हो, यावेळेला स्विंग अँड मिस, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेसचा वापर केला होता गोलंदाज मयूर काळेने. चालला विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल, डॉट. रन मिळणार नाहीये. आता 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला, आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 56. अजूनही शेवटचे 12 चेंडू शिल्लक.
चला स्पीडअप घ्या, सगळ्या खेळाडूंना विनंती आहे, कारण या आजच्या दिवसातील अजून 2 सामने शिल्लक आहेत. संदीप सिंग, संदीप सिंग आले षटक क्रमांक 5. कारण सकाळच्या सत्रामध्ये मेडन ओव्हर या गोलंदाजाने हाताळली होती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील मिळवला होता संदीप यांनी. तोच आता गोलंदाज झालाय. षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला मनसूर आहेत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज अक्षत महाडेश्वर. पहिलाच बॉल बॅकफुटवर जात असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलवर कौशिकने झेल टिपला आणि विकेट आली आहे. मनसूर आउट. विकेट आली आहे. फलंदाज माघारी परतलाय. मोठा धक्का. मनसूरची विकेट आल्यानंतर नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये. प्रिन्स बॅटिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत. सुरुवात तर चांगली झाली होती, परंतु मनसूर कुरेशीची विकेट मिळवून दिली आहे. यावेळेला फ्लायटेड बॉल होता. कव्हरची दिशा निवडली होती, परंतु एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचलेले. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील आता कंप्लीट केली आहे. प्रत्येक धाव महत्वाची आहे या मॅच मध्ये, कारण नायगाव प्रीमियर लीग 2026 आपण पाहतोय. 5वं पर्व आपण पाहतोय स्पर्धेचं. या विभागाचे कार्यसम्राट, कार्यतत्पर, सेवाभावी, दमदार आमदार माननीय श्री कालिदाजी कोहमकर साहेब आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा अगदी रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळते. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट केली आहे. एकाच धावीवर आता समाधान मानावं लागणार आहे. म्हणजेच काय, धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली धाव फलकावर टीमची आता 59 धावा धाव फलकावर झालेत. हो यावेळेला समोर आणि या बॉलवर आता फटका फसला आणि झेल. विकेट अक्षत महाडेश्वर. बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा धक्का. मॅच ऑन. समित सोरटे नवीन फलंदाज. संदीप सिंग पुन्हा एकदा हिरो ठरतोय या मॅच मध्ये. धर्मशिला फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय श्री रोहनजी सातर्डेकर साहेबांचं आगमन. साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नायगाव प्रीमियर लीग 2026 5वं पर्व आणि 5व्या पर्वामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या जोडीला माननीय श्री तुषारजी मोहिते साहेबांचं देखील आगमन. साहेब आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
धर्मशिला फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय श्री रोहनजी सातर्डेकर साहेब आणि त्यांच्या सोबत माननीय श्री तुषारजी मोहिते साहेबांचं आगमन झालेलं आहे. साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नायगाव प्रीमियर लीग 5व्या पर्वामध्ये आपण पाहतोय, आपण ऐकतोय, आपण अनुभवतोय. नायगाव प्रीमियर लीग 2026 5वं पर्व, स्वर्गीय सुशांत मोरे स्मृती चषक. या चषकावर देखील सगळ्यांच्या नजरा असतील, कारण हे चषक आपण पाहतो विशेष डिझाईन केले गेलेत. त्या चषकाची देखील चर्चा होईल. उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक होता. एक धाव कंप्लीट देखील केली आहे. धावसंख्येचा विचार केला तर आता धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावर 64 धावा धाव फलकावर 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चांगलं षटक, कमबॅक पुन्हा एकदा करून दिले संदीप सिंग यांनी, कारण या ओव्हर मध्ये फक्त 8 धावा खर्च केल्यानंतर 2 महत्वपूर्ण विकेट्स या गोलंदाजाने आपल्या संघाला मिळवून दिलेत. सकाळच्या सत्रामध्ये देखील मेडन ओव्हर त्याने हाताळली. या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 64. शेवटचे 6 बॉल अजूनही शिल्लक. चला टॉस केला जाईल. पुढील सामन्याचा टॉस केला जातो. एका बाजूला मानवी 11 HB स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरुद्ध स्पंदन किंग्स. धर्मशिला फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय श्री रोहनजी सातर्डेकर साहेबांच्या शुभ हस्ते या सामन्याचा केला जातोय टॉस. धन्यवाद माननीय श्री रोहनजी सातर्डेकर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्यास विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. आणि टॉस झालेला आहे. टॉस जिंकला टीम स्पंदन किंग्स या संघाने. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. स्पंदन किंग्स वॉन द टॉस, सिलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. शेवटचे 6 बॉल आता शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये किती धावा येणार, कारण गोलंदाजीसाठी आपण पाहतोय नवीन गोलंदाज अभिषेक ठोंबरे शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी सज्ज झालाय. धावा झाल्या धाव फलकावर 64. 6 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे या पहिल्या डावातील. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन. आता या 6 बॉल मध्ये किती धावा येतील? 64 तर झालेत धाव फलकावर, म्हणजेच म्हणाव्या तेवढ्या धावा देखील आलेत टीम ओव्ही 11 संघाच्या खात्यामध्ये. पहिलाच बॉल चांगला होता. मिड विकेट मध्ये फिल्डर आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? एकाच धावेवर आता समाधान मानावं लागणार आहे. म्हणजेच काय, धाव संख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावर 65. फ्लाइटेड डिलिव्हरी, चांगला बॉल हाताळलाय. चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. शेवटचे 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 65 ऑन बोर्ड. बॉल जर आपण पाहिलं तर आता लॉंग ऑन रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट. एकाच धावेवर आता समाधान मानावं लागणार आहे आणि एक विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. नारायणजी परब यांच्या शुभ हस्ते एक विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. धर्मशिला फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय श्री रोहनजी सातर्डेकर साहेबांचा एक विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मायेची आणि प्रेमाची उबदार शाल रोहनजी सातर्डेकर साहेबांचा एक विशेष सन्मान व्यासपीठावर. या स्पर्धेसाठी साहेबांचे एक विशेष सहकार्य आणि साहेबांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. धन्यवाद रोहनजी सातर्डेकर, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवली. तसंच प्रेम असं सहकार्य बी आमच्या सोबत राहू हीच आई जगदंबेची प्रार्थना. धन्यवाद. पुन्हा एकदा जातोय मॅचच्या दिशेने. धावा झाल्यात आता धाव फलकावर 68. 68 धावा धाव फलकावर. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर या मॅच मधील पहिल्या डावातील शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुन्हा फिरवला होता, परंतु उलटी बॅट फिरवली आहे. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 6. षटकार. समित सोरटे यांच्या बॅट मधून अल्टी पलटी फटका पाहायला मिळाला. बॉलला उडून लावलं अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार आलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय उलट्या बॅटने फटका खेचला आणि त्यानंतर मात्र तो षटकार समित यांच्या बॅट मधून. 74 ऑन बोर्ड.
अमित वडागळे, दादू आपण कुठे असेल तर आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्स जवळ या. दादू आपण कुठे असेल तर कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. धावा झाल्यात आता धाव फलकावर 74 74. ज्या बॉलवर आता फटका फसला जरूर होता, परंतु एक धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहायचा. एकाच धावेवर समाधान तर मानावं लागणार आहे, कारण थ्रो लगेच केला होता फिल्डरने. आणि या बॉलवर आता धावबाच्या स्वरूपातली विकेट. एक बाईची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. म्हणजेच काय, आता 6 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 75 जिंकण्यासाठी. 36 बॉल आणि 36 बॉल मध्ये 76 धावांची गरज आहे. संपूर्ण स्पर्धेतील हायस्ट टोटल ओव्ही 11 संघाच्या नावावर राहिली आतापर्यंत. चला क्षेत्ररक्षण रचून घ्या. 36 बॉल आणि या 36 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी तब्बल 76 धावांची गरज आहे. चला ओव्ही 11 संघ क्षेत्ररक्षण रचून घ्या. आणि आता या सामन्याला देखील सुरुवात होईल. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल.
चला सामन्याला सुरुवात करा. ओव्ही 11 36 बॉल मध्ये धावा करायचे 76. सलामीवीर फलंदाज म्हणून आपण पाहतोय बॅटिंग साठी सुनील शेलार आणि साहिल. 36 मध्ये 76 करायचे सामना जिंकण्यासाठी. सुब्र दत्ता षटक क्रमांक 1. सुनील शेलार आणि त्याच्या जोडीला साहिल. षटक क्रमांक 1 सुब्रो दत्ता. 36 मध्ये करायचे 76. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल कॅप मधून. वॉट अ शॉट. चालला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारणे झाली आहे सुरुवात या डावाची. कारण 36 बॉल मध्ये 76 धावा करायचे आहेत. ठाऊक आहे आता मॅचचं समीकरण बदलताना पाहायला मिळेल. 35 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आहे. 35 बॉल मध्ये धावा करायचे आहेत 72. चांगला ड्राईव्ह सुनील शेलार यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला. स्लाइस केलं बॉलला आणि पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या बॉलवर संधी आहे. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर. वाह, झेल टिपलाय. पहिली विकेट. सुनील आउट. मयूर काळे नवीन फलंदाज. मयूर काळे मैदानाच्या आत आणि पहिलाच बॉल खेळत असताना पहिल्याच बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स 4 चौकार. 8 धावा आता धावफलकावर. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर पहिल्या बॉलवर चौकार आला. दुसरा डॉट बॉल आणि तिसऱ्या बॉलवर आता आपण पाहिलं तर चौकार. विकेट देखील आली आहे दुसऱ्या बॉलवरती. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8 धावा आता धावफलकावर. 1 गडी माघारी परतलाय. श्रीशा स्ट्रायकर. सुब्रोत दत्ताने आपल्या संघाला ती विकेट मिळवून दिली सुनील शेलार यांची. परंतु त्यानंतर मैदानात आलाय मयूर काळे आणि पहिलाच बॉल खेळत असताना त्या बॉलला पाठवलं त्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 8 झाले धावफलकावर. 8 ऑन बोर्ड. हो, चांगला बॉल पडल्यानंतर आता बाहेर कट होतोय. चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये.
.4 आतापर्यंत 4 बॉल हाताळले, धावा खर्च केल्यात 8, एक विकेट आपल्या संघाला मिळवून दिली या गोलंदाजाने. पुन्हा एकदा आता आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु असं वाटलं की बॅटला स्पर्श करून बॉल गेला होता आणि विकेट किपरने तो झेल त्याच्या हातातून निसटलाय. म्हणजेच काय, पुन्हा एकदा डॉट बॉल. 5 बॉल आतापर्यंत गोलंदाजाने हाताळलेत, 8 धावा खर्च केले. चांगला प्रयत्न विकेट किपरने केला यष्ट्यांच्या मागे. दिनेश हडकर यांना आपण पाहतोय विकेट किपर म्हणून. 8 धावा आता धावफलकावर झाल्यात. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. सुब्रो दत्ता, चांगली गोलंदाजी केली आहे सुब्रो दत्ताने. चांगला बॉल, ब्लॉक होल, डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. म्हणजेच काय, पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावर, एक गडी बाद टीम श्रीशा स्ट्रायकर. म्हणजेच काय, आता चेंडू शिल्लक आहे 30 आणि 30 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी करायचे त्या म्हणजे अजून 68 धावा. 30 बॉल 68 रन्स टू विन. चला, वेळ वाया घालू नका. ओव्ही 11. समित सोरटे नवीन गोलंदाज आहे. समित सोरटे, कारण 30 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 30 बॉल मध्ये धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. 68, 30 बॉल 68 रन्स टू विन. समित यांचा पहिलाच बॉल चांगला हाताळला होता गोलंदाज समित यांनी. हा बॉल, पहिलाच बॉल. आता डॉट, रन मिळणार नाहीये. म्हणजेच काय, आता 8 धावा धाव फलकावर झाल्या जिंकण्यासाठी. 29 बॉलचा खेळ शिल्लक आणि 29 बॉल मध्ये धावा करायचे आहेत अजून 68. 29 बॉल 68 रन्स टू विन. लक्ष मोठं आहे, परंतु ते पार करावं लागेल सामना जिंकण्यासाठी. साहिलची विकेट आली त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर साहिल मैदानामध्ये खेळतोय. सुनील शेलरची विकेट आल्यानंतर मयूर काळे आणि साहिल या दोघांनाही डाव सांभाळला इथून पुढे. आणि यावेळेला मोठा फटका, बॉल गेला आउट ऑफ द पार्क. यस, मिळतील धावा आता 9. बॉल जेव्हा खेळला, फटका मारला तेव्हाच कळाला होता एवढ्या दूर मारलाय हा बॉल. नायनर आलाय या संपूर्ण स्पर्धेतील 4था आणि या 4था नायनर. सहा धावा आहेत सर. येस, 6 धावा असणार आहेत.
कारण तो बॉल जर आपण पाहिले तर जॉगिंग ट्रॅक वर जाऊन पडला होता आणि म्हणूनच ही काय आता षटकार असणार आहे. धावा झाल्या धाव फलकावर आता 14 चांगला बॉल यस पंचांकडे लावून अपील पंचांनी फेटाळली आहे लेग बाईज आणि ती धाव आता टीमच्या खात्यात ऍड होईल. रिव्ह्यू नाहीये खेळाडूंना विनंती चला मॅच चालू करा. फक्त बिमर साठी रिव्ह्यू दिला गेला आपण याची नोंद घ्यायची आहे. ज्यावेळेला देखील बॅकफुट वर आले पुल करण्याचा प्रयत्न डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट एका जावेवर समाधान मानावं लागेल. विकेट किपर म्हणून मनसूरला आपण पाहतोय. धाव संख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावर 16. यावेळेला क्लीन बोल्ड यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्यात. फर्निचर डिस्ट्रॉयड. विकेट फलंदाज बाद. यू मिस आय डेफिनेटली हिट. यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्यात. नवीन फलंदाज पाहतोय आपण बॅटिंग साठी येत असताना कौशिक जाधव. चांगला खेळ केला होता सकाळच्या सत्रामध्ये कौशिक जाधव आणि साहिल या दोन्ही खेळाडूंनी. धावा झाल्यात आता धाव फलकावर 16. 76 धावांचा पाठलाग करतोय संघ. चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. फुलर लेनचा बॉल ब्लॉक होल चेंडू सातत्याने हाताळले जात आहेत गोलंदाज समित यांच्या माध्यमातून. या बॉलवर देखील सिंगल आली आहे. म्हणजेच काय 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 17. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या. विकेट आली होती. दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 धावा खर्च केल्यात. विकेट देखील आली आहे. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 17. म्हणजेच उर्वरित चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 24 आणि या 24 बॉल मध्ये धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी 59. 24 मध्ये 59 ची गरज. इथून पुढे या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी 24 बॉल 59 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सुब्रत दत्ता यांना आमंत्रित केलं जाईल गोलंदाजी ट्रॅकवर. कारण लक्ष्य मोठं आहे म्हणूनच की काय पुन्हा एकदा सुब्रोला आमंत्रित केलं जात आहे हे षटक हाताळण्यासाठी. 24 मध्ये 59 धावा करायचे आहेत. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम आहे. परंतु स्ट्रायकिंग एंड आपण पाहतोय बॅटिंग करत असताना बॅटर आहे कौशिक आणि त्याच्या जोडीला मयूर काळे. चोवीस मध्ये करायचे 59. सुब्रोचा पहिला बॉल स्लोअर 1 चेंज ऑफ पेसचा वापर. चाललाय बॉल यस्टनच्या वरून विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल. 23 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आणि 23 बॉल मध्ये धावा करायच्या. सामना जिंकण्यासाठी अजून 59.
चांगली मॅच रंगली आहे मैदानामध्ये. सुब्रो दत्ताचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण आजच्या या संपूर्ण दिवसामध्ये चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिक स्पेल त्याने हाताळलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत. उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. हा बॉल देखील चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. लगातारचे दोन्ही चेंडू आतापर्यंत निर्धाव हाताळले, डॉट बॉल. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय, कारण 22 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. 22 बॉल मध्ये धावा करायच्या, सामना जिंकण्यासाठी 59. यावेळेला पीक करत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. झेल, विकेट, बॅटर आउट. फलंदाज कौशिकची देखील विकेट आली आहे आणि आता 17 धावा धावफलकावर, 3 डॉट बॉल. मनसूरने तो झेल टिपला, मनसूर कुरेशी, आणि त्याच्यानंतर मात्र त्याची विकेट, कौशिकची विकेट आली आहे. नवीन फलंदाज विराज पडवळ. विराज पडवळ बॅटिंग साठी. 17 धावा आता धावफलकावर झालेत. आतापर्यंत 3 चेंडू, डॉट, एकही धाव खर्च केली नाहीये. विकेट देखील मिळवून दिले गोलंदाज सुब्रो दत्ताने या ओव्हर मध्ये. फलंदाज कौशिकची. ज्यावेळेला फटका आणि हा बॉल आता जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार आलाय, 4 धावा. डीप पॉइंट मध्ये फिल्डर नव्हता, बरोबर त्याचा फायदा. पॉइंटच्या डोक्यावरून त्या बॉलला स्लाइस करत असताना 4 धावा आल्या. धावा झाल्यात आता धावफलकावर 21. स्टँड अँड डिलिव्हर्ड. यावेळेला पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगंडाचा वापर. बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार विराज यांच्या बॅट मधून. दुसरा मोठा फटका आलाय, म्हणजेच का आता धावा झाल्या धावफलकावर 27. 76 धावांचा पाठलाग, अजून 49 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. चांगली मॅच मैदानामध्ये रंगली. विराज पडवळ यांच्या बॅट मधून धावा येत आहेत आणि त्या धावा येणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे ओव्हर नंबर 3 मधील. 27 धावा धावफलकावर. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, परंतु या बॉलवर झेल सुटलाय. जेल सुटलाय विराज यांचा. विराजला मिळालंय जीवदान. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. म्हणजेच काय, आता ओव्हर नंबर 3 चा खेळ समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 29.
18 बॉलचा खेळ आता शिल्लक आणि 18 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी इथून पुढे 47 धावांची गरज असणार आहे टीम श्रीशा स्ट्रायकर्स या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 18 बॉल मध्ये धावा झाल्यात 29. उर्वरित 18 बॉल मध्ये धावा करायचे अजून सामना जिंकण्यासाठी, त्या म्हणजे तब्बल 47 47 18 बॉल 47 रन्स टू विन. समित सोरटे नवीन गोलंदाज, षटक क्रमांक 4. 18 मध्ये 47 करायचे आहेत. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. सामना क्रमांक 6. चला स्पीडअप घ्या. ओव्ही 11 मनसूर वेळेवर लक्ष द्या प्लीज. हो, पहिलाच बॉल. एका हाताने बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 चौकार मयूर यांच्या बॅट मधून. धावा येत आहेत, धावा येणं गरजेचे आहेत. धावसंख्येचा विचार केला तर आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची आता 33 आणि मयूर काळे याच्यासाठी एक पारितोषिक आलंय. 3 बॉलवर 3 षटकार जर मयूर काळेने या मॅच मध्ये ठोकले तर संकेत पालांडे यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार या खेळाडूला दिला जाईल. मयूर काळे एकटा लढतोय मैदानात, बॅटिंग करतोय, बॅट मधून त्याच्या धावा येत आहेत. बॉल सोडून दिलाय, वाईट बॉल असणार आहे. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या 1 ने पुढे सरकली आहे. 34 धावा आता धाव फलकावर. 76 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. 34 ऑन बोर्ड. मोठी मॅच आहे, लक्ष मोठं आहे, परंतु मयूर काळे नावाचं वादळ मैदानामध्ये गोंगावत आहे. त्याच्याकडून आशा अपेक्षा असतील टीम श्रीशा स्ट्रायकर्स या संघाला, कारण समोर जर आपण पाहिलं तर विराज पडवळ तो देखील मैदानात आहे, अजूनही बॅटिंग करतोय. ज्यावेळेला मोठा फटका, बॉल हवेत आहे, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिळतील धावा. चार चौकार आलाय पुन्हा एकदा मयूर यांच्या बॅट मधून. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय मिनी हेलिकॉप्टर स्लो मोशन मध्ये बरोबर बॉल पिक करत असताना या बॉलला पाठवलं, वन बाउन्स सीमारेषा पार. 4 धावा मिळाल्यात, म्हणजेच का आता धाव संख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची 38. 38 ऑन बोर्ड. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय, कारण उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 16 आणि 16 मध्ये धावा करायच्या आहेत 38. अर्ध्या धावा झाल्या आहेत, अर्ध्या धावांची गरज आहे. 38 धावा झाल्यात, 38 धावा अजून करायच्या आहेत. 16 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. 2 चौकार आलेत मयूर काळे यांच्या बॅट मधून. आतापर्यंत या गोलंदाजाने 2 बॉल हाताळत असताना तब्बल 9 धावा खर्च केलेत. मॅच मध्ये कमबॅक पुन्हा एकदा श्रीशा स्ट्रायकर्स. ओव्ही 11 या संघाच्या विरुद्ध बॅटिंग करत असताना मयूर काळे चांगली फलंदाजी करतोय, कारण आतापर्यंत त्याच्या बॅट मधून 3 चौकार पाहायला मिळालेत.
उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या बॉलवर एकच धाव मिळेल. धावसंख्या इकडे पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर. या बॉलवर काय घडलंय नक्की? थर्ड अंपायरची मदत मागितली आहे. थर्ड अंपायरची मदत मागितली ऑनफिल्ड अंपायरने. त्याची आता पडताळणी केली जाईल. नक्की मैदानात काय घडलंय त्याची आता पडताळणी केली जाते. थर्ड अंपायर सुमित सर तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. नक्की काय घडलंय? यस, बेल्स आधीच पडली होती, म्हणजेच हा डेड बॉल असणार आहे. बॉलरने जेव्हा ऍक्शन केली तेव्हाच ही बेल्स पडली होती असा पंचांचा निर्णय आलाय, म्हणजेच काय हा डेड बॉल आहे. चला स्पीड ऑफ घ्या. OV11 ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. जेव्हा हा बॉल गोलंदाज डिलिव्हर करत होता तेव्हाच ती बेल्स पडली आहे. बारकाईने लक्ष आहे पंचांचं देखील या मॅच कडे. आता हा डेड बॉल असणार आहे. रन मिळणार नाहीये, बॉल काउंट केला जाणार नाहीये, म्हणजेच पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला मयूर काळे असणार आहे. डेड बॉल. धावा झाल्या धाव फलकावर. ओहो, यावेळेला व्हाईट बॉल असणार आहे. आणखीन एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या एकने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली धाव फलकावर 39. मयूर काळेवर आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे या मॅच मध्ये, कारण 39 धावा आता धाव फलकावर झाल्यात. ओहो हो हो, यावेळेला विकेट किपर कडून देखील चूक झाली, परंतु बॉल आता पंच वाईट बॉल आहे आणि त्या बॉलवर आणखीन 4 म्हणजेच एकूण 5 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळतील. पाच धावा मिळाल्या. 44 धावा आता धाव फलकावर झाल्या आहेत. जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 16 आणि 16 मध्ये धावा करायच्या आहेत 32. 16 बॉल मध्ये 32 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत अर्धे. धावा करायचे दुप्पट. का मॅच रंगली आहे? चला स्पीडअप घ्या. दोन्ही संघांना विनंती असेल स्पीडअप घ्या. वेळेचं बंधन आहे. मयूर काळे, विराज पडवळ आणि दिनेश हडकर OV11 सगळ्या खेळाडूंना विनंती आहे थोडं सहकार्य करा. 16 बॉल मध्ये धावा करायच्यात 32 धावा झाल्यात आता 44. इथून पुढे कोणता संघ सामना जिंकणार? कारण धावा आल्यात या ओव्हर मध्ये. अतिरिक्त धावा खूप साऱ्या आल्यात. त्याचप्रमाणे 2 चौकार मयूर काळे यांच्या बॅट मधून देखील पाहायला मिळालेत. महागडं षटक या मॅच मधील. फुल टॉस उडवलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मयूर काळे इज ऑन फायर नाऊ. सिक्सर. टाळ्यांचा कडकडाट, चिट्यांची बरसात केली जाते कारण मयूर काळेची बॅट बोलली आहे. धावा झाल्यात आता 50. म्हणजेच काय सामना जिंकण्यासाठी अजूनही धावा करायची आहेत. 15 बॉल मध्ये 26. या एकाच ओव्हर मध्ये मॅचचं गणित पूर्ण बदलून गेलंय. 15 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा उडवलाय. पुन्हा एकदा उडवलेला बॉल. फिल्डर नाहीये आणि हा बॉल देखील आता निघून चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावर 54. म्हणजेच काय आता सामना जिंकण्यासाठी 14 बॉल मध्ये धावा करायच्या 22. मॅच होती कुठे? मॅच आली आहे कुठे? एकाच ओव्हर मध्ये पूर्ण मॅचचं गणित बदलून गेलंय. या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत
3 चौकार मयूर काळेच्या बॅट मधून आणि एक चौकार जो व्हाईट बॉल आला होता त्या व्हाईट बॉल वर देखील चौकार आले आणि एक षटकार देखील आलाय. महागड षटक या मॅच मधील. चांगला बॉल हाताळलाय परंतु या बॉलवर रन मिळणार आहे. एक धाव कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहायचंय. विराज पडवळने नो हा कॉल दिला. एका जागेवर समाधान मानावं लागणार आहे. लेग बाईची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या 1 ने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली धाव फलकावर टीमची आता 55 ऑन बोर्ड. 76 धावांचा पाठलाग. 55 धावा आता धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. तुम्ही आम्ही सगळेच जण अनुभवतोय पाहतोय क्रिकेटचा महासंग्राम. स्वर्गीय सुशांत मोरे स्मृती चषक, नायगाव प्रीमियर लीग, NPL 2026 सीझन 5 5वं पर्व जिंकणार कोण. कारण आज या स्पर्धेचा पहिला दिवस. आज आणि उद्या याच मैदानात हा क्रिकेटचा महासंग्राम रंगणार आहे. काही प्रेक्षक मैदानात अगदी सावलीचा आधार घेत या मॅचचा आनंद घेतात. काही प्रेक्षक ऑनलाईन प्रो लीग स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे NPL 2026 सीझन 5 मध्ये. 13 बॉल 21. 13 मध्ये 21 करायचे आहेत. हो, चांगला बॉल पडल्यानंतर बाहेर कट झालाय. चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल आहे म्हणजेच काय आता 12 बॉलचा खेळ शिल्लक असणार आणि 12 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी अजून 21 धावांची गरज असणार आहे. या ओव्हरचा विचार केला तर या ओव्हर मध्ये धावा खर्च केल्यात गोलंदाज समित सोरटे यांनी. तब्बल 26 धावा खर्च केल्या गोलंदाजाने या ओव्हर मध्ये. पूर्ण मॅचचं गणित बदलून गेलं कारण पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. शुभ्रो दत्ताने दुसरं षटक समित सोरटेने हाताळलं. 9 धावा त्याने खर्च केल्या होत्या. तिसरं षटक पुन्हा एकदा शुभ्रोने हाताळलं. त्या षटकामध्ये त्याने 12 धावा खर्च केल्या आणि पुन्हा एकदा समित सोरटे त्याने तब्बल 26 धावा खर्च केल्यात. नवीन गोलंदाज आता आमंत्रित केलं जाईल. स्वतः दिनेश हडकर हे 5वं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय कारण 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये धावा करायच्या. सामना जिंकण्यासाठी 12 बॉल 21 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. दिनेश हडकर या वर्षीचा ब्रँड अँबॅसिडर कारण गतवर्षी मालिकावीराचा पुरस्कार या खेळाडूने मिळवला होता म्हणूनच की या वर्षी ब्रँड अँबॅसिडर म्हणून त्याची निवड झाली आहे. स्ट्रायकिंग एंडला मयूर काळेला आपण पाहतोय. चांगला खेळ मयूर काळेने या मॅच मध्ये केलाय. 10 बॉल मध्ये 240 स्ट्राईक रेटने 24 धावांवर बॅटिंग करतोय मयूर काळे. ₹1000 पुरस्कार आलेला आहे मयूर काळेसाठी. लगातार 3 बॉलवर 3 षटकार जर त्याने या मॅच मध्ये ठोकले त्याच्यासाठी हा पुरस्कार असेल. दिनेशचा पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे परंतु झेल सुटलाय की मॅच सुटली आहे. पहिल्या अटेम्प्टला झेल सुटला, दुसऱ्या अटेम्प्टला झेल सुटला आणि तिसऱ्या अटेम्प्टला तर पूर्णच सुटलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले. बॉल चांगला हाताळला होता दिनेशने परंतु बॉल हवेत होता. संधी होती फिल्डर कडे. त्याच्या हातातून झेल निसटला आणि तिसऱ्या अटेम्प्टला देखील एकूण 3 अटेम्प्ट पाहायला मिळाले या बॉलवर. संधी होती, संधी गमावली आहे. संधीचं सोनं करावं लागतं. जेव्हा तुम्हाला संधी मिळते तेव्हा तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं. जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध करता जग तुम्हाला प्रसिद्ध करता. असा क्रिकेटचा खेळ आहे. धावा झाल्या धाव फलकावर 56. आता मॅचचं समीकरण 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा करायचे 20. चला ओवी 11 संघ लास्ट कॉल आहे. वेळेवर लक्ष द्या. 11 बॉल आणि 20 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. दिनेश हडकर मध्ये करायचे 20. 11 बॉल 20 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. विराज पळवळ आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. दिनेशचा हा बॉल हवाई हल्ला, हवाई सफर आणि बॉल चाललाय 6 धावांसाठी. 6
षटकार आलाय विराज यांच्या बॅट मधून. मॅचचं गणित आता पूर्ण बदलून गेले, कारण धावसंख्येचा विचार केला तर धावा झाल्यात आता धाव फलकावर 62 धावा धाव फलकावर 62. 10 बॉल मध्ये धावा करायचे 14. पहा झेल सुटला, झेल सुटल्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली, स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर नवीन फलंदाज झाला आणि त्याच्याच बॅट मधून षटकार. उलट्या बॅटने फटका, नो बॉल आहे आणि या नो बॉल वर हो 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 धावा मिळतील 4. म्हणजेच काय एकूण 5 धावांचा हा बोनस. फ्री हिट ऑन आहे. विराज पडवळ मैदानामध्ये आला आणि त्याने मॅच चालू केली, कारण त्याच्याच बॅट मधून एक चौकार एक षटकार आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा षटकार आला होता आणि आता बॉलवर देखील चौकार देखील आलाय. सहा बॉल मध्ये नॉट आउट. 22 धावांवर बॅटिंग करतो विराज. फ्री हिट ऑन. आता कव्हरची दिशा निवडली आहे. गॅप आहे, गॅप मधून बॉलला पाठवण्याचा प्रयत्न केला जरूर होता, परंतु चांगलं बॅकअप दिलंय, चांगलं बॅकअप. 2 धावा धावून कंप्लीट केल्यात. म्हणजेच काय धावसंख्येचा विचार केला तर आता धावसंख्या जाऊन पोहोचली 69. सामना जिंकण्यासाठी 9 बॉल मध्ये फक्त 7 धावांची गरज आहे. 76 धावांचं पाठलाग टार्गेट सेट केलं होतं पहिल्या डावामध्ये 76. पुन्हा एकदा उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. पॉइंट मध्ये फिल्डर आहेत, 1 धाव कंप्लीट. आता 6 धावा करायच्या आहेत. मयूर काळेकडे संधी आहे षटकार ठोकून सामना फिनिश करण्याची, कारण सकाळच्या सत्रामध्ये त्याने त्याचं काम केलं होतं. षटकार ठोकूनच सामना फिनिश केला होता तो मयूर काळे. आता फक्त 6 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत 8. 70 धावा धाव फलकावर. चांगला बॉल आहे, परंतु या बॉलवर 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि काय घडलं मैदानात. बॉल गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉल पायाने अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु पायानेच बॉलला पाठवलं 4 धावांसाठी. एक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॉलला पायाने अडवण्याचा प्रयत्न, परंतु किक पाहायला मिळाली आणि बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. पायाने अडवायला गेला क्रिकेटच्या खेळामध्ये, परंतु हा फुटबॉलच पाहायला मिळाला. एक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय पायाने बॉल अडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ही किक फुटबॉल सारखी आणि त्या बॉलला पाठवलं. 4 धावा. चौकार. म्हणजेच काय आता फक्त धावा करायच्या आहेत 2 धावा. आडव्या बॅटने फटका खेचलाय. फिल्डर आहे, 1 धाव कंप्लीट. आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये फक्त 1 धावेची गरज आहे. श्रीशा स्ट्रायकर्स काय सामना रंगलाय. दोघांनीच सामना फिनिश केला. हा सामना महत्वाचा होता विराजसाठी, सामना महत्वाचा होता मयूरसाठी. म्हणूनच काय या दोन्ही फलंदाजांनी संघाचा डाव सांभाळला, कारण पहिल्याच ओव्हरचा विचार केला तर पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर सुनील शेलरची विकेट मिळवली, त्यानंतर साहिल माघारी परतला आणि त्यानंतर मात्र कौशिकची विकेट आणि त्यानंतर मयूर काळे आणि विराज पडवळ या दोघांनाही डाव सांभाळलाय. आणि आता विजयाची वाटचाल करत असताना टीम श्रीशा स्ट्रायकर्सचा संघ ऑरेंज आर्मी आता फक्त 1 धावेची गरज आहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एका धावेची गरज. नो बॉल आणि सामना फिनिश. यस, मयूर काळेने सांगितलंय मी आहे आणि हा सामना मी जिंकून दाखवलाय. पुन्हा एकदा हिरो ठरलाय मयूर काळे. काय सामना रंगला. 76 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. आता त्याला खांद्यावर उचलून घेतलं जाईल. टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्यांची बरसात केली जाते मयूर काळेवर.
कारण विराज पडवळ आणि मयूर काळे या दोघांनी सामना फिनिश केला आणि त्याच्या जोरावरच सामना फिनिश. टीम श्रीशा स्ट्रायकर्स या संघाने हा सामना जिंकला. अभिनंदन टीम श्रीशा स्ट्रायकर्स. हाल टीम OV11. चांगला खेळ OV11 या संघाने देखील केलाय. पहा आपण पाहतोय ऑन स्क्रीन मयूरला खांद्यावर उचलून घेतलं जात आहे. विजय साजरा केला जातोय आणि या विजय सगळ्यांचा हेच सांगतोय मयूर काळे हा आपला विजय आहे. माझा एकटाचा विजय नाही, आपल्या संघाचा विजय आहे हेच सांगितलं या खेळाडूने. अभिनंदन विराज, अभिनंदन मयूर काळे आणि अभिनंदन टीम श्रीशा स्ट्रायकर. चला नेक्स्ट मॅचला आता सुरुवात होईल. एका बाजूला संघ खेळताना पाहायला मिळेल तो म्हणजे टीम स्पंदन किंग्स आणि मानविक 11 HB स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये हा सामना असणार आहे. टॉस देखील झालेला आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. आणि या मॅचचा हिरो ठरलाय 14 बॉल मध्ये नॉट आउट 34वा वन अँड ओनली मयूर काळे मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन मयूर काळे. चांगला खेळ विराज पडवळने देखील केला, परंतु या मॅच मध्ये त्याने 25 धावा केल्या आणि या मॅचचा